जानू मी इथे किचन मध्ये आहे. सर एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? ओ तुम्ही का भांडी घासताय? एकतर तुमच्या हाताला एवढं लागलंय, द्या बघू मी घासते. नो जानू अजिबात नाही. आणि तसंही तू अजिबात भांडी घासायची नाहीये. भांडी घासल्याने तुझे जे सॉफ्ट हात आहेत ना ते खराब होते आणि मला ते अजिबात चालणार नाही. आणि तुम्ही हे असं भांडी घासताय ना, हे मला चालणार नाहीये. द्या इथे. एवढं हाताला लागलंय तुमच्या आणि तुम्ही भांडी तुम्ही थांबा तिथे, मी घासते भांडी. जानू तू किती काळजी घेतेस माझी. ऑफकोर्स जयंत सर, आपणच तर एकमेकांची काळजी घ्यायला हवी ना. ओ नो, कसली वेंधळी आहे मी. मला ना एक काम धड करता येत नाही जानू. मूर्ख. जानू जानू राहू दे, एवढं काहीच झालेलं नाहीये. मी करतो, डोंट वरी. आय एम सो सॉरी जयंत सर. ते काय ना साबणाचे हात होते आणि ते काचेचं होतं ना, तर ते सटकलं माझ्या हातातून आणि फुटलं. जानू इट्स ओके, तू नको काळजी करूस. मी आवरतो ते. जयंत सर, तुम्ही किती काळजी करता माझी, किती प्रेम करता माझ्यावर. जानू तूच म्हणालीस ना, आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी. करेक्ट. आय एम सो लकी टू हॅव यू इन माय लाईफ. सिद्धिराज, अहो अहो हे सगळं तुम्ही मागवलं? अगं नाही, मी कुठलेही गिफ्ट किंवा हे बुकेच मागवलेले नाहीयेत. भावना, तू विसरतेस, तुझी राजकारणातली कारकीर्द सुरू झाली आणि त्यात तू समाजकारणात सुद्धा इतकी ऍक्टिव्ह आहेस. तर आपल्याच कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रेमाने हे सगळे गिफ्ट्स पाठवलेत तुम्ही. हो पण हे एवढं? भावना, राजकारणात हे असंच असतं. पण हा, सगळेच काही प्रेमाने आपल्यासाठी नेहमी करतात असं नाही. काही लोक संधी साधू सुद्धा असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी मुद्दामून असा ओळख वाढवण्यासाठी हे गिफ्ट्स वगैरे पाठवतात. फक्त अशा लोकांपासून जरा सावध राहायचं बस. जगभरातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बडबड करतायत, पण मुद्द्यावर येत नाहीयेत. आता बोला पटकन, काय प्लॅन आहे तुमचा? लग्नाच्या वाढदिवशी कुठे जाणार आहात तोंड काळं करायला? चला आलात ना, बसून घ्या, पटकन औक्षण करते तुमचं. ये सावकाश. तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. असेच लक्ष्मी नारायणासारखे एकत्र राहा कायम आणि सुखाने संसार करा. आणि जर तुम्हाला कोणाची दृष्ट लागली असेल ना, तर त्याचे डोळेच फुटून जाऊ दे. नमस्कार करतो. राहू दे राहू दे राहू दे, आशीर्वाद आहेतच, वाकू नकोस ग. ऐक ना, आम्ही बाहेर चाललोय तर यायला जरा उशीर होईल. हरकत नाही, पण सांभाळून जा. आणि आनंदी आहेच ना बरोबर तुमच्या? आम्ही तिथे चालतो. बरं वाटेल तिला. बरं, आजींना नमस्कार करूया. नमस्कार. आयुष्यमान भाग्य. चला. अरे थांब. नाही म्हणजे बाहेर जाणाऱ्या माणसांना कुठं चालला तसं विचारू नये, माहितीये. पण भावना, छान दिसतेस. विशेष काय बेत रचलंय? काही नाही, असंच बाहेर चाललोय, जरा मोकळ्या हवेत फिरून येतो म्हणतो. आणि आजी, तुम्हाला तर माहितीच आहे ना, मनातले प्लॅन्स बोलून दाखवले तर ते प्लॅन पूर्ण नाही होत. म्हणून हा प्लॅन तर एकदम सिक्रेट आहे. ठीक आहे. हे तोंड उघडून घडाघडा बोलायलाच तयार नाहीयेत. आजींना पण काही नाही सांगितलं. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही कुठेही जा,
कितीही वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करा, पण मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. जानू, आपल्याकडून जे प्रेझेंटेशन तू दिलं होतंस ना, तो प्रोजेक्ट क्लायंटने अप्रूव्ह केलाय. इट्स अ गुड जॉब. अगं काय झालं, बोर झालीयस का? तुम्ही आज का मला ऑफिसला यायला लावलं? माझा आज काम करायचा अजिबात मूड नाहीये. जानू, हे बघ, सगळं आपल्या मनाप्रमाणे कसं चालेल ना. वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आणि असं डायरेक्ट केबिन मध्ये कसे काय आलात? सेंटिमेंट, वेट, जरा आत ये. हे कोण आहे हा माणूस? यांना आत कोणी सोडलं? सॉरी सर, हे आमचे युनियन लीडर आहेत. तू का सॉरी म्हणतोस याला? याची लायकी नाही सॉरी म्हणायची. तू आमची लायकी काढतोस का? आज तुला तुझी लायकी दाखवतो. ये रे इकडे. कोण आहे हा? बस का साहेब, तुम्ही मला ओळखत नाही? गेले वर्षभरापासून तुमच्या ऑफिसमध्ये वॉचमॅनची नोकरी करतोय मी. ओह सॉरी, तुम्ही युनिफॉर्म मध्ये नव्हता ना, म्हणून मी तुम्हाला ओळखलं नाही. आता कधीच घालणार नाही तो युनिफॉर्म, आणि तुलाही नीट जगू देणार नाही. पण झालंय तरी काय? हा इमानीद्वारे तुझ्या कंपनीत काम करतोय आणि तू याच्यावर चोरीचा आळ घेतलास. चोरीचा आळ? कधी? मी? हा, मला काहीच आठवत नाहीये. मी चोरीचा आळ कधी घेतला? जरा आठवून बघा साहेब, 6 महिन्यापूर्वी कदम साहेब फायली घेऊन गेले होते आणि तुम्हाला काय सापडत नव्हत्या, म्हणून तुम्ही माझी झडती घेतली होती. एक्सक्यूज मी कोणाची झडती वगैरे घेतलेली नाही. ओके, मला आठवतंय ना, त्यावेळेला कदम फाईल्स घेऊन गेले होते हे मला माहीत नव्हतं आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. म्हणून मी म्हटलं होतं की तुमच्या कोणाकडे फाईल्स आहेत का हे चेक करा, दॅट्स ऑल. मग तुमच्या सुपरवायझरने माझी बॅग चेक का केली? यालाच चोरीचा आळ घेणे म्हणतात. आणि आम्ही असले खोटे नाटे आरोप अजिबात सहन करणार नाही. आम्ही ते प्रामाणिकपणे काम करतो आणि तू साहेब म्हणून आमची काही चूक नसताना आमच्यावर आरोप करणार? इथून पुढे असला अपमान अजिबात खपून घेतला जाणार नाही. बरोबर आहे, यांना आता सोडायचं नाही. श्रीमंतीचा माज आला यांना. आता आपण चांगलाच धडा शिकूया याला. बघा, जस्ट वेट प्लीज. तुम्ही असे चिडू नका. मला सांगा, मी असं काय करू ज्याने तुमचं समाधान होईल? आम्हाला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करायची आहे. आर यू सिरियस? हे बघा, 6 महिन्यांपूर्वी घडलेल्या गोष्टींसाठी तुम्हाला आत्ता कंप्लेंट करायची? फक्त 6 महिन्यापूर्वीच नाही, तर वर्षभरापूर्वी केलेल्या अन्यायाविरुद्ध पण तक्रार करायची आम्हाला. याला ओळखतोस का? बिचारा तुझ्या विचित्र वागण्यामुळे एवढा घाबरलाय की समोर यायला पण तयार नाही. काय पट्टे का ओळख? तू याला मारहाण केलीस, डांबून ठेवलंय, सगळं कळलं आम्हाला. आणि सगळी युनियन याच्या पाठीशी आहे. तुझी पोलिसात तक्रार करणारच आहे आम्ही. हे बघा, लेट्स सेटल दिस हिअर. प्लीज तुम्ही तक्रार वगैरे करू नका. मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे, पण प्लीज कंप्लेंट करू नका. जयंत सर असे असतील असं वाटलं नव्हतं, पण सरांनी वॉचमॅनची झडती घेतली होती तेव्हा मी बघितलं होतं. हो ना, खरंच फार चांगला माणूस आहे तो. चोरी वगैरे करणं शक्यच नाही. पण जयंत सरांना कुठे सगळ्यांशी पर्सनल रिलेशन ठेवायला वेळ असतो. तो वॉचमॅन कसा आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यांना का माहिती असेल? हे बघा, जस्ट काम डाऊन एव्हरीबडी, ओके? माझ्याकडून चूक झाली असेल त्यावेळी आणि मी त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. ठीक आहे, तुम्ही जर शिक्षा भोगायला तयार असाल तर आमची अशी मागणी आहे की फक्त एक दिवस तुम्ही आमच्यासारखं आयुष्य जगून बघावं, म्हणजे तुम्हाला आमच्या कष्टाची जाणीव होईल. मग आज दिवसभर तू तुझ्या ऑफिसमध्ये वॉचमन म्हणून काम करायचं.